डिक्लेअर झाला पण त्यासमोर बीजेपीचा कॅन्डिडेट नाही, नेमकं काय याबद्दल चर्चा सुरू आहे? उत्सुकता सगळ्यांनाच आहे, परंतु आपल्याला कल्पना असेल की अजून राज्यामध्ये अजून आम्ही कुठलंही नाव डिक्लेअर केलेलं नाहीये. आमच्याकडे एक प्रोसिजर आहे, आमच्याकडे एक पद्धत आहे. राज्यातली निवड समिती आहे, नंतर केंद्रातली निवड समिती आहे, यांच्याकडून नावं फायनल होत असतात आणि ज्यावेळेला यादी येईल त्यावेळेला आपल्याला कळेल कुणाचं नाव आलं कुणाचं नाही. आणि म्हणून समोरच्यांनी राष्ट्रवादीने केलं, काँग्रेसचे नाव घोषित केले, म्हणून आमचे नावं नाहीत. काय कारण आहे? तुम्हाला उमेदवार भेटत नाही, मला वाटतं असं म्हणण्याचं कारण नाही. आमच्याकडे उमेदवारांची मोठी लाईन, मोठी रांग. आता या ठिकाणी उलट आम्हाला प्रश्न पडलाय की आता कुणाला तिकीट द्यावं कुणाला नाही म्हणावं, हा प्रश्न आमच्या समोर या ठिकाणी आहे. निवडणूक समितीमध्ये तुम्ही आता एंट्री केली आहे, त्याच्यामुळे कोणकोणाची नावं गेली जळगावात? नाही, मी आधीच सांगितलं की इथे रावेर तालुक्यात 2-3 नावं आहेत. त्याच्यामध्ये रक्षा खडसे खासदार आहेत, त्यांचं नाव आहे. त्याच्यामध्ये आमचे अजय भोळे म्हणून भुसावते, त्यांनी मागणी केलेली आहे. हरिभाऊ जावळे मागच्या वेळी खासदार त्यांनी सांगितलेलं आहे. तिथे काही फार कॉम्पिटिशन नाही, तिथे फार असं आम्हाला काही संकट नाही मोठं. परंतु जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये 12-14 नावं आहेत, 14-15 नावं असतील मला वाटतं जवळपास. आणि ते सगळे एकाहून एक सगळे मोठे पदाधिकारी आहेत, पक्षाचे कार्यकर्ते आहेत, काही नवीन लोक त्याच्यामध्ये आहेत मागणी करणारे. 15 जणांची मोठी यादी त्या ठिकाणी आमच्याकडे आहे. आणि त्यामुळे आम्हाला तरी निश्चित विचार करावा लागणार आहे की कोणाला तिकीट द्यावं कुणाला नाही. परंतु आम्च्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणेच ही नावं त्या ठिकाणी जाहीर होती. विद्यमान खासदार जे आहेत टीना पाटील, त्यांच्याबद्दल काय भूमिका यावेळेस तिकीट देणार? मी तेच सांगितलं की अजून आम्हाला आता काही सांगता येणार नाही. इथे आमची निवड समिती आहे, राज्यावरची आहे, केंद्रावरची आहे, दोन्ही ठिकाणी. तिकडे पण विद्यमान खासदार आहेत, इकडे पण विद्यमान खासदार आहेत. पण शेवटी निर्णय हा केंद्रीय निवड समिती जी आहे तीच आमची या ठिकाणी घेईल आणि त्यानंतरच हे नावं फायनल होतील. एक प्रश्न पुन्हा विचारतो जो 2-3 महिन्यापूर्वी विचारला होता. जामनेरच्या नगराध्यक्ष ज्या आहेत साधना महाजन आपल्या पत्नी, त्या सुद्धा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करू शकतात. मी आधीच सांगितलं की ज्यावेळेला एमएलसीचं इलेक्शन मागच्या वर्षी या ठिकाणी झालं त्यावेळेला ते बिनविरोध आपण केलेलं होतं. त्यावेळेला मला वरुण शिरसेने सांगितलं होतं, खाली कार्यकर्ता आग्रह होता की साधना महाजन माझी पत्नी तिला विधान परिषदेवर पाठवा. पण मी त्यावेळेला सपशेल नकार त्या ठिकाणी दिलेला होता. आता पुन्हा मी सांगतो, वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत आहेत, कुठेतरी आपले चॅनलवर चालवले जात आहेत, परंतु मी पुन्हा आपल्याला सांगेल की माझ्या घरातून माझ्याशिवाय कुणी निवडणूक लढवणार नाही. म्हणजे आमदारकीची नाही, खासदारकीची नाही. ठीक आहे, मतदारसंघ बघावा लागतो, जिल्ह्यात फिरावं लागतं, म्हणून नगरपालिकेपर्यंत साधना माझी सीमित आहे. ती आता 3ऱ्यांदा नगराध्यक्ष त्या ठिकाणी झालेली आहे, 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी होती. परंतु मतदारसंघापुरतं मी सीमित ठेवलेला आहे. परंतु मला 2 मुली आहेत, त्यांचा कुठे राजकारणाशी संबंध नाहीये, मी त्यांना कुठे राजकारणात आणणार नाहीये, हे मी आधीच स्पष्ट केलेलं आहे. साधना महाजन सुद्धा नगरपालिका क्षेत्राच्या बाहेर त्या ठिकाणी कधी निघणार नाही. त्यामुळे लोकसभेला निवडणूक किंवा विधानसभेला किंवा विधान परिषदेमध्ये ह्या सपशेल अफवा आहेत. मी पुन्हा आपल्याला सांगेल की माझ्या घरातून मी आणि पत्नी आम्ही दोघंच घरी असतो, मुली दोन्ही पुण्याला असतात. परंतु साधना महाजन कधीही विधानसभा लोकसभेची उमेदवार नाही.